मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुली आता होणार आहे। टोल नाके सुरू करण्याच्या हालचालींना वेग आलाय। काम मात्र अंतिम टप्प्यात आहे, पूर्ण झालेलं नाहीये, पण टोल नाके सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्याचं दिसतंय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरनं प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। आता या महामार्गावरनं तुम्ही जर प्रवास करणार असाल तर तुम्हाला लवकरच टोल भरावा लागणार आहे। तशा पद्धतीच्या हालचाली सुरू झाल्यात। आपण दृश्यांमधनं पाहू शकताय, ही दृश्य आपण पाहताय ही रायगड जिल्ह्यातल्या खांब येथील टोल नाक्याची आहेत। रस्ता अपूर्ण आहे, अर्धवट अवस्थेत आहे, मात्र टोल वसुलीसाठी पूर्णपणे तयारी या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। टोल नाक्यावरचे सिग्नल आहेत ते बसवण्यात आलेले आहेत, केबिन्स जे आहेत त्या उभारण्यात आलेल्या आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये जर प्रवास करत असाल तर खारपाडा आणि खांब या दोन टोल नाक्यावरतून टोल वसुली करण्याची अधिसूचना येत्या 8 दिवसात केंद्र सरकारकडून निघू शकते अशी माहिती वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। 15 वर्षापासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रखडलेला आहे। त्यामध्ये नागोठणे आणि कोल्हाट या दोन ठिकाणच्या पुलाची कामं अर्धवट आहेत। सर्व्हिस रोड जर पाहिले तर ते देखील पूर्ण नाहीत। पावसाळी या महामार्गावर पाणी साचतं, म्हणजे एकूणच सद्यस्थितीत जर पाहिलं तर 15 वर्षांनंतर देखील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग या मार्गावरना सुखाचा प्रवास होत नाही। मात्र टोल वसुलीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे या महामार्गावरना प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह वाहन चालकांमधनं संताप व्यक्त होतोय। आता काही ठिकाणी याला विरोध होतोय, मात्र तरी देखील केंद्र सरकार ही अधिसूचना येत्या 8 दिवसात जारी करते काय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।